मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कमराबंद खलबते केली। पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत। किसनवीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी शुक्रवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कमराबंद खलबते केली। लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मदनदादांची भाजपशी वाढती जवळीक सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या दलदलीत नवे राजकीय कमळ उमलत आहे। आचारसंहितेपूर्वी जिल्ह्याच्या व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात जुना डाव मोडून जोरदार धमाका करण्याचा नवा डाव भाजपने मांडला असल्याचे लवकरच जनतेसमोर येणार आहे। किसनवीर कारखान्याचे कार्यक्षेत्र वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी, सातारा आणि कोरेगाव अशा 6 तालुक्यांचे आहे। त्यातच या कारखान्याच्या उद्योग समूहात प्रतापगड आणि खंडाळा कारखाना समाविष्ट झाल्याने या उद्योग समूहाचे कार्यक्षेत्र थेट कोकण आणि पुणे जिल्ह्यात फैलावले आहे। 6 जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघावर किसनवीर कारखान्याचा प्रभाव सातत्याने राहिला आहे। FRP दिल्याने कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसलेही जोशात आहेत। दिनांक 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 5 मंत्री या उद्योग समूहाच्या खंडाळा युनिटवर आले। कार्यक्रम जोरदार झाला। प्रचंड उपस्थिती पाहून मुख्यमंत्री व सर्वच भारावले। तेव्हापासून मदनदादा भाजपत जाणार या चर्चेला जोर आला। मदनदादा यांनीही नुकतीच किसनवीर कारखान्याचे संचालक प्रताप यादव यांच्या वेळे तालुका वाई येथील फार्म हाऊसवर मोजक्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवून त्यांची मते जाणून घेतली। त्यातील 99% कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दादा तुम्ही भाजपत जावा असे सांगितले। त्यावर मदनदादा यांनी स्वतःचे मत दिले नाही। मात्र 6 तालुक्यातील कार्यकर्त्यांचे जबरदस्त प्रेशर मदनदादांवर वाढले आहे। आता नाही तर कधीच नाही असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 1 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदनदादा भोसले यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाली। किसनवीर कारखान्याच्या भुईंज येथील कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या 3ऱ्या डिस्टलरीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे। कारखान्याच्या कार्यस्थळावर तशी जय्यत तयारी सुरू आहे। याच कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी मदनदादा मुख्यमंत्र्यांना भेटले। नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्याची जबाबदारीही त्यांनी मुख्यमंत्र्यांवरच सोपवली। आचारसंहितेपूर्वी हा कार्यक्रम होईल अशा पद्धतीने नियोजन करण्याची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचे समजते। मात्र या दोघांमध्ये झालेल्या भेटीनंतर सातारा जिल्ह्याचे राजकारण मात्र ढवळून निघाले आहे।